उत्तर प्रदेशातील मोठे नेते स्वर्गीय काशीराम यांचं एक वाक्य होतं की पहिली निवडणूक ही हारण्यासाठी असते, दुसरी निवडणूक ही हरवण्यासाठी असते आणि तिसरी निवडणूक ही जिंकण्यासाठी असते. म्हणजेच एखादा पक्ष निर्माण झाल्यानंतर किंवा आपण राजकारणात आल्यानंतर 15 वर्षानंतर आपण सत्तेच्या केंद्रावरती बसू शकतो, असं कोणाचं वाक्य? काशीराम यांचं. काशीराम म्हणजे कोण? भारत बहुजन समाज पार्टी जे की मायावती यांची आहे त्यांचे संस्थापक. 15 वर्ष लागतात निवडणूक जिंकायला, सत्तेवरती बसायला. एक साधारण गणित त्यांनी सांगितलं होतं, परंतु ते गणित 25, 30, 40 वर्षामागं काशीराम यांनी सांगितलं होतं. परंतु प्रशांत किशोर काय म्हणतात? ह्या पत्रकाराने ह्या गोष्टी विचारल्यानंतर काशीराम असं म्हटल्यानंतर प्रशांत किशोर यांनी असं म्हटलं की मी त्यांच्या वाक्याचा सन्मान करतो, पण सध्या सोशल मीडियाचं युग आहे. इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, यूट्यूब आहे, वेगवेगळ्या कंटेंट क्रिएटर्स आहेत. हे असं असताना 15 वर्ष नाही तर 2 ते 3 वर्ष एखाद्याला पुरेशी आहेत आपलं काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जनतेचा आशीर्वाद आपल्यापर्यंत घेण्यासाठी. राज ठाकरे यांच्या पक्षाला 20 वर्ष झाली. राज ठाकरे यांचे विचार उच्च दर्जाचे आहेत. महाराष्ट्र, मराठी भाषा, हिंदू धर्म, मराठी तरुणांना रोजगार ह्या विषयावरती राज ठाकरे यांचा पक्ष आंदोलनं करतो, ध्येय धोरण आखतो. परंतु राज ठाकरे यांचं एक वाक्य असं आहे की ते वाक्य कदाचित आता माझ्यासारख्या असंख्य तरुणांना व्यथित करतं. ते वाक्य असं आहे की राज ठाकरे सतत म्हणतात की शिवसेना वाढली, शिवसेना सत्तेत बसायला अनेक वर्ष गेली, अनेक कालावधी केला, तो कालावधी मी पाहिलेला आहे असं ते म्हणतात. परंतु शिवसेनेची स्थापना झाली 1966ला. 1966ला एखाद दुसरा कुठंतरी वर्तमानपत्र गावाच्या कट्ट्यावरती यायचं आणि एका वर्तमानपत्राला संपूर्ण गाव वाचून काढायचं. तो काळ टेक्नॉलॉजीचा नव्हता, तो काळ तंत्रज्ञानाचा नव्हता, तो काळ सोशल मीडियाचा नव्हता. आज 2025ला प्रचंड टेक्नॉलॉजी आलेली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. टेक्नॉलॉजीच्या परमसीमेवरती आपण पोहोचलो आहोत. एखादा भाषणाचा व्हिडिओ कोणाचा टाकला तर तो लगेच व्हायरल होतो आणि तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ पोहोचतो. कोणीतरी पदयात्रा काढली तर ती पदयात्रा अगदी जगातून कुणी डोनाल्ड ट्रम्पचं सुद्धा पदयात्रा कोणत्याही एका क्षणामध्ये जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेतरी जाऊन बघायला मिळते. हे असं असताना राज ठाकरे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आळशीपणा करते का? त्यांच्या नेत्यांना आळशीपणा नडतोय का? असंच कुठंतरी संशय माझ्यासारख्याला येतोय. प्रशांत किशोर नावाचा तरुण मित्रांनो 45 वर्ष वय आहे आज. राजकारणामध्ये 45 वर्ष वय म्हणजे प्रशांत किशोर यांच्या तुलनेमध्ये म्हणजे तो यंग आहे. राजकारणामध्ये 45व्या वर्षी प्रशांत किशोर यांनी ज्या पद्धतीनं प्रस्थापितांना बिहारमध्ये घाम फोडला आहे. प्रशांत किशोरांना कोणती पार्श्वभूमी होती का? नाही. प्रशांत किशोर यांच्या मागं कुठं 5-25 हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे का? तर अजिबात नाही. एक सर्वसामान्य बिहारमधला तरुण स्वतःच्या युटिलिटीवर, स्वतःच्या क्षमतेवरती स्वतःला सिद्ध करतो. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनिसेफमध्ये स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम करतो. 10-12 वर्ष नोकरी झाल्यानंतर भारतात येतो. 2014ला ज्यावेळेस अनाऊन्समेंट होते की नरेंद्र मोदी एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, त्यावेळेस इलेक्शन मॅनेजमेंटची जबाबदारी ही प्रशांत किशोर यांच्यावरती दिली जाते. नरेंद्र मोदी यांना विजय करण्यात, आंध्रामध्ये जगनमोहन रेड्डी यांना विजय करण्यात, दिल्लीमध्ये केजरीवालांना विजय करण्यात, 2019ला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विजय करण्यात, महाविकास आघाडीला विजय करण्यात, प्रत्येक ठिकाणी बिहारमध्ये सुद्धा नितीश कुमार आणि लालू यादव यांचं सरकार बनवण्यात सगळ्यात जास्त मदत ही प्रशांत किशोरची झालेली आहे. निवडून न येता सर्वात ताकदवार नेता देशामध्ये जर कोण होता किंवा माणूस म्हणून तर ते प्रशांत किशोर होते. इतकी ताकद असलेला हा माणूस खाप 2-3-4 वर्षामध्ये आपले विचार बिहारच्या जनतेला मांडतो. यूट्यूब कंटेंट क्रिएटर ह्यांची प्रचंड आवड असलेला माणूस आहे, जाण असलेला माणूस आहे. कंटेंट क्रिएशनचा जमाना आहे. यूट्यूब कंटेंट क्रिएटरचे समिट बोलवतो. मनीष कश्यप सारखा ज्याला कंटेंट क्रिएटर ज्याच्या पाठीमागं आहेत, बिहारमधील एक कंटेंट क्रिएटरमधील एक चांगलं वजन असलेला माणूस मनीष कश्यप यांना सोबत घेतो. सर्वांना पॉडकास्ट देतो, प्रत्येक ठिकाणी जातो. हे असं इतका ॲक्टिव्हनेस प्रशांत किशोर यांनी दाखवला, स्ट्रॅटेजी आखल्या, सोशल मीडियाचा योग्य वापर केला.
तसा वापर करून एखादी पदयात्रा प्रमोट करून महाराष्ट्राच्या जनतेपुढे जाणं हे राज ठाकरे यांना जमत नाही आहे का? हा खरा प्रश्न आहे. राज ठाकरेवरती प्रेम करणारी माणसं प्रचंड आहेत. मान्य करू की तरुणांचं राज ठाकरेवरती प्रेम आहे. माझंही राज ठाकरे यांच्यावरती विशेष प्रभाव राहिलेला आहे माझ्यावरती राज ठाकरेंचा. परंतु हा प्रभाव वगैरे ज्या निवडणुका येतात त्या विरून जातो. याचं कारण असं आहे की राज ठाकरे यांचा पक्ष जनतेपर्यंत कधी पोहोचलाच नाही. बांधावरच्या शेतकऱ्यांपर्यंत पक्ष पोहोचू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे पहिल्या फळीतील नेते, त्याचबरोबर राज ठाकरे यांचं निर्णय क्षमता ही कशा पद्धतीनं आहे हे कुणालाही आजपर्यंत कळलेलं नाही. परंतु सध्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या गोष्टी 15 वर्षात घडतात त्या गोष्टी आज 5 वर्षात सुद्धा घडवता येऊ शकतात. 2029च्या निवडणुकीच्या तयारीला राज ठाकरे यांच्या पक्षानं आत्तापासून लागायला हवं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं रणनीती आखायला हवी ह्या गोष्टीचं कुठेतरी मागमूस यांनी घेतला पाहिजे. जगाचं राजकारण कुठं जाते, न्यू पॉलिटिक्सचा ट्रेंड कोणीकडे चाललेला आहे हे अभ्यासून पाहायला हवं. नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण कसं पोहोचू शकतो. सध्याच्या राजकारणामध्ये तुमच्या विचारापेक्षा तुम्ही किती तरुणांना भेटता, किती गावामध्ये जाता, किती खेड्यामध्ये तुम्ही जाता याच्यावरती तुमचं राजकीय मूल्यमापन होतं आहे, मूल्यांकन होत असतंय. त्यामुळं एक चांगल्या पद्धतीची स्ट्रॅटेजी आखून ॲडव्हर्टाइजमेंट, यूट्यूब कंटेंट क्रिएशनवाले, सोशल मीडियाचे स्टार आहेत या सर्वांना सोबत घेऊन सध्या राज ठाकरे आणि मनसेने आपल्या आगामी काळातील ब्ल्यूप्रिंट तयार केली पाहिजे. आळशीपणा सोडून 10 वर्ष 20 वर्ष अशा पद्धतीचा काळ आता राहिलेला नाही. माणसाचं आयुष्य झालं किती, त्याच्यामध्ये 20-20 वर्ष जर का आपल्या पक्षामध्ये जर विनासत्तेची माणसं राहत असतील तर शेवटी राजकारणावरती त्यांच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो. त्यांच्याही पाठीमागचे कार्यकर्ते हटायला लागतात. त्यामुळे अनेक नेते सोडून जातात. सध्याच्या काळामध्ये एखादा नेता पक्ष सोडत असेल तर त्याला वाईट म्हणणं चुकीचं आहे, कारण त्यालाही खालचा सगळा दरबार सांभाळायचा असतो. एक पंचवार्षिक जर का निधी आणला नाही, कार्यकर्ते सांभाळले नाहीत तर पुढच्या वेळेस त्याचं डिपॉझिटसुद्धा जप्त होण्याची सध्या परिस्थिती आहे. हे असं असताना हे वेगळ्या पद्धतीचे असं राजकारण करून उपयोग नाही. ट्रेंड सोबत जावं लागेल, त्या पद्धतीची माणसं जोडावी लागतील, जुन्या बुरसटलेल्या कल्पना, जुने विचार सोडावे लागतील. मी म्हणत नाही राज ठाकरे हे प्रगल्भ विचाराचे आहेत, परंतु त्या काही गोष्टी डोक्यात बसलेल्या असतात माणसाची फिट्ट की ह्या गोष्टी करायला एवढाच वेळ लागतो. या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. ह्या कुठेतरी बदललं पाहिजे. अन्यथा असे अनेक पक्ष निर्माण होत आहेत. सध्या पक्ष काढणं आणि पक्ष महाराष्ट्रापर्यंत किंवा कोणत्याही राज्यात किंवा गावगाड्यापर्यंत नेणं फार अवघड नाही. पक्ष काढल्यानंतर त्या माणसाची क्रेज असते, 4 शाखा निघत असतात, 4 माणसं जोडत असतात, परंतु त्यांना सोबत घेऊन प्रत्येक दिवशी घोड्यासारखं वेग वाढवत जाऊन जे स्वप्न आहे पुढं, जे व्हिजन आहे ते व्हिजन गाठणं हे महत्त्वाचं आहे. नुसतं पक्ष काढून पक्ष आहे किंवा पक्ष माझा आम्ही स्थापन केला असं म्हणून उपयोग नाही. सध्या पक्ष शेवटी काढायचा कशाला, तर सत्ता स्थापन करायला. आपल्या डोक्यात जे विचार आहेत ते अंमलात आणण्यासाठी, कागदावरची धोरणं सत्यात उतरवण्यासाठी. आणि जर त्याच गोष्टी होत नसतील, पुन्हा त्याच चुका, पुन्हा तोच आळशीपणा होत असेल तर नक्कीच कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. माझ्या या व्हिडिओतील जे गोष्टी मांडल्या तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा. भले त्या माझ्या विरोधात असू शकतात किंवा बरोबर, परंतु तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मत मांडायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.